3 जानेवारी 2024 नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या एका केंद्रशासित प्रदेशाला म्हणजेच लक्षद्वीपला भेट देतात। तिथल्या निसर्ग सौंदर्याचं तोंड भरून कौतुक करतात आणि त्यामुळे शेजारच्या मालदीवचा जळफळाट होतो। मालदीवचे काही मंत्री मोदींवर टीकाही करतात, पण याची मोठी किंमत मालदीवला मोजावी लागते। कारण ज्या भारतातून लाखो पर्यटक, हजारो सेलिब्रिटी मालदीवला जातात, त्याच मालदीव विरोधात #बॉयकॉट मालदीव ट्रेंड होतो आणि मालदीवला माफी मागणं भाग पडतं। पंतप्रधान मोदींच्या एका भेटीनं हे इतकं सगळं घडलं, ते लक्षद्वीप भारताच्या नकाशावर नेमकं कुठे आहे? लक्षद्वीपचा जन्म कसा झाला? काय आहे या लक्षद्वीपचा इतिहास? जाणून घेऊयात या व्हिडिओतून। कोट्यवधी वर्षांपूर्वी भूगर्भीय हालचालींमुळे भारतीय उपखंडाची निर्मिती झाली, पण या निर्मितीवेळी काही भाग मुख्य भूमीपासून विखुरला गेला। आजची अंदमान निकोबार बेटं, मालदीव आणि लक्षद्वीप बेटं ही त्याचीच उदाहरणं। मालदीव हे सध्या स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आहे, पण बंगालच्या उपसागरातली अंदमान निकोबार बेटं आणि अरबी समुद्रातलं लक्षद्वीप हे बेट भारताचे केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखले जातात। लक्षद्वीप एक अनोखं सुंदर बेट, जवळपास 6.5 कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या विस्फोटातून ही लक्षद्वीप बेटं जन्माला आली। लक्षद्वीप बेटं भारताच्या दक्षिणेकडील केरळपासून पश्चिमेला 200 ते 400 किलोमीटर दूर आहे। संस्कृतमध्ये लक्षद्वीपचा अर्थ आहे 1 लाख बेटांचा समूह, पण खरी बाब ही की लक्षद्वीप केवळ 30 ते 35 बेटांचं जाळ आहे, ज्यापैकी केवळ 12 बेटांवर मानवी वस्ती आहे। करवत्ती बेटावर सर्वात जास्त लोकवस्ती आहे। अँड्रॉथ हे लक्षद्वीप समूहातलं सर्वात मोठं बेट, ज्याचं क्षेत्रफळ जवळपास 5 चौरस किलोमीटर आहे, तर बित्रा हे सर्वात लहान बेट फक्त 0.1 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचं आहे। आकडेमोड केली तर लक्षद्वीप बेटाचं एकूण क्षेत्रफळ फक्त 32 किलोमीटर इतकंच आहे। लक्षद्वीपचा इतिहास शेकडो वर्ष जुना आहे। लक्षद्वीपच्या जवळून पूर्वीच्या काळी एक व्यस्त समुद्री मार्ग होता। पोर्तुगीजांनी 1498 मध्ये लक्षद्वीप ताब्यात घेतलं, पण काही वर्षांनी स्थानिकांनी त्यांना हाकलून दिलं। पुढे अनेक शासकांनी लक्षद्वीपवर शासन केलं। हे बेट टिपू सुलतानच्या ताब्यातही होतं। इंग्रज राजवटीत मद्रास प्रांताशी लक्षद्वीपला जोडण्यात आलं। त्या काळात लक्कदीव, मिनिकॉय अशा अनेक नावांनी हे बेट ओळखलं जात होतं, पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 वर्षांनी म्हणजेच 1 नोव्हेंबर 1973 ला या बेटाला लक्षद्वीप हे नाव देण्यात आलं। लक्षद्वीपमध्ये भारतीय आणि अरबी भाषांचं मिश्रण पाहायला मिळतं। जास्त करून इथे मल्याळम बोलली जाते, तर इथे मुस्लिम धर्मीय लोक जास्त संख्येने आहेत। महत्त्वाचं म्हणजे राजधानी करवत्तीमध्ये 50 पेक्षा जास्त मशिदी आहेत। पर्यटन आणि मासेमारी हा इथला मुख्य व्यवसाय। गेल्या अनेक वर्षांपासून लक्षद्वीप पर्यटनाच्या नकाशावर पुढे येत आहे। मुलायम वाळू, समुद्राचं नितळ पाणी, अनोखी वृक्षसंपदा यामुळे लक्षद्वीप देशातल्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांपैकी एक मानलं जातं। आता मोदींच्या भेटीनंतर लक्षद्वीपचं महत्त्व आणखी वाढलंय, त्यामुळे भविष्यात मालदीव ऐवजी पर्यटकांचा ओढा लक्षद्वीपकडे दिसला तर आश्चर्य वाटायला नको। हा व्हिडिओ आणि लक्षद्वीप संबंधातली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।